तर आधी तर नमस्कार सर्वांना आणि माझे चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज मी वेगळी मिठाई बनवणार आहे। तर वाव, दिसायलाच एवढी भारी दिसते आणि खायला खरंच खूप टेस्टी आहे। तर ओळखा बरं कशीच आहे, नाही ओळखत तर चला मग रेसिपी बघू। तर मी मिठाई बनवण्यासाठी एवढं साहित्य घेतलेले, गाजर आहे, मिल्क पावडर, ड्रायफ्रूट, गूळ, विलायची, तूप, साखर आणि दूध। तर अगोदर दूध तापायला ठेवू आणि दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक गाजर वाटून घेतलेले आणि गाजर वाटताना मी त्याच्यामध्ये विलायची पण वाटलेली आहे। तुम्ही विलायची पावडर टाकू शकता आणि आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ आणि वाटलेले गाजराचा किस तुपामध्ये टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ आणि गॅस बारीकच ठेवा आणि छान परतून घेऊ आणि झाकण ठेवू। थोड्या वेळासाठी वाफवून घेऊ, कारण आपल्याला गाजराचा किस फक्त वाफेवरच शिजवून घ्यायचा आहे, दूध किंवा पाणी नाही टाकायचं। आणि जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असताल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा। तर आता गूळ टाकून घेऊ आणि आपल्या मिठाईला दोन चव येणार आहे, गुळाची पण आणि साखरेची पण। छान मिक्स करून घेऊ। तर गूळ विरघळलेला आहे आणि छान कलर पण आलेला आहे आणि आपल्याला हे मिश्रण पेढा बनन असं बनवायचं आहे, पातळ पण नाही आणि सुक्क पण नाही। आणि आता ड्रायफ्रूट आहेत, हे मी बारीक करून घेतले आहेत, ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ। छान मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता असं आपलं मिश्रण तयार आहे। तर आता प्लेटीमध्ये काढून घेऊ आणि आता कढईमध्ये जे आपण दूध फाडून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आणि मी दूध जेव्हा फाडलं तेव्हा 1-2 पाण्याने धुवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकलेलं होतं, त्याचा आंबटपणा नाही येऊ म्हणून धुवून घेतलं होतं। आणि आता साखर टाकून घेऊ, साखर तुमच्या आवडीनेच टाका आणि आता 1 चमचा तूप टाकून घेऊ छान मिक्स करून घेऊ आणि प्लेटीत काढून घेऊ आणि मिल्क पावडर टाकून घेऊ आणि 2-3 अक्रोड आहेत, ते पण मी बारीक करून घेतलेले आहेत, ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि सर्व छान मिक्स करून घेऊ। हे मिश्रण पण आपल्याला पेढा बनन अशा आकाराचंच बनवायचं आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त सुक्क पण नाही। जर थोडंसं पातळ वाटलं तर कढईमध्ये थोडंसं परतून घ्या आणि मी आता हे भांडं घेतलेलं आहे मिठाई बनवण्यासाठी। तुमच्याकडे जे भांडे असतील तुम्ही त्या भांड्याने मिठाई बनवा, तुमच्या आवडीने मिठाईला आकार द्या। छान होते ही मिठाई, नक्की एकदा बनवून बघा। तरी आपली मिठाई बनवून तयार आहे, गाजरापासून मिठाई बनवून तयार आहे।